हडपसर परिसरामध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। 11 आरोपींनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। 14 सप्टेंबर रोजी बारामतीतून 2 मुली या पुण्यामध्ये आलेल्या होत्या आणि पुण्यामध्ये त्यांच्यावरती हा अत्याचार झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? पुण्यामध्ये वारंवार अशा घटना उघडकीस येत आहेत। काल देखील पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात अशीच घटना घडल्याचा प्रकार समोर आलेला होता। त्या व्यतिरिक्त इंदापूरमध्ये देखील अशीच घटना समोर आलेली होती आणि आज पुन्हा एकदा नवीन घटना समोर येते। नेमकं पुण्यात चाललंय काय? या नराधमांवरती कुणाचा वचक आहे की नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात या माध्यमांमधल्या आपण बातम्या पाहतोय तेव्हा गंभीर गोष्ट आहे। यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे महाविद्यालयामध्ये अत्याचार झाल्याच्या तरुणीची बातमी आपण पाहतो, इंदापुरात घडलेला प्रकार पाहतो आणि आता बारामतीबद्दल आपण बोलत असताना सप्टेंबर महिन्यामध्ये 14 तारखेच्या दरम्यान जो 2 मुलींवर हडपसर परिसरामध्ये लैंगिक अत्याचार केला गेला, या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अशा पद्धतीने आरोपींची संख्या वाढत जाताना पाहायला मिळते आहे। या सगळ्या घडलेल्या घटना, घडलेले प्रकार रोखण्यासाठी म्हणून पोलिसिंग जे आहे त्यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांकडून सामाजिक स्वास्थ्य आणि जो विचार आहे तो टिकवणं फार महत्त्वाचं ठरतं। तशा पद्धतीच्या गोष्टी, तशा पद्धतीचे उपक्रम होणं फार महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या घटनांनी ज्या गोष्टी प्रकाशात येत आहेत त्यातून जे धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळतात हे अत्यंत वाईट आहे। अशा पद्धतीचं चित्र राज्यात, त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरात आणि जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये अशा पद्धतीचे प्रकार समोर येत असताना अत्यंत शर्मेचे असे हे सगळे प्रकार घडत असताना यावरती कुठेतरी कंट्रोल होणं अत्यंत गरजेचं आहे। कडक अशी शिक्षा नागरिकांकडून मागणी केली जाते या सगळ्या अशा प्रकरणांमधल्या लोकांना व्हावी। तशा पद्धतीची गुन्हा दाखल झाल्यानंतरची पुढची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीनं न्यायालयामध्ये पार पडावी आणि कठोर शासन अशा पद्धतीच्या नराधमांना व्हावं अशा पद्धतीची इच्छा बोलून दाखवली जाते। पाहावं लागेल या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काय नेमके आरोपींवरती कारवाई होते, किती दिवस या सगळ्या गोष्टी